Hello student, we are studying Kepler's law. Yesterday we are studying what is the meaning of gravitation, in which force and motion, circular motion and centripetal force. We are studying Kepler's law, but Kepler's law पाहण्यापूर्वी what is the meaning of ellipse हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. इलिप्स म्हणजे काय? लंबवर्तुळाकार. या आकृतीला आपण म्हणू शकतो लंबवर्तुळाकार म्हणजेच अन इलिप्स. या इलिप्सच्या संदर्भात जर आपण ही इलिप्सची आकृती कशी तयार होते तर एक थोडक्यात बघा. या ठिकाणी मी एक कोन घेतलेला आहे, शंकू आहे. शंकू आकाराची एक वस्तू आहे आणि याला जर आपण तिरकं जर छेदलं तर तिरकं छेदल्यानंतर या वस्तूचा आकार हा आपल्याला इलिप्टिकल म्हणजे इलिप्स अशा स्वरूपात येतोय. आणि या इलिप्सला एकूण किती नाभिबिंदू असतात? फोकल पॉइंट 2 फोकल पॉइंट असतात. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते, इलिप्स आकृती आहे आणि F1 आणि F2 त्याचे दोन नाभीय बिंदू आहेत. याचा अर्थ काय की बघा, गॅलिलिओने जेव्हा दुर्बीण शोधली त्याच्या पूर्वी जी काय प्लॅनेटरी म्हणजेच ग्रहांची जी काही स्थिती होती, जी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत होते, ते इलिप्स या आकाराच्या दिशेने फिरत होते. याचा अर्थ हे सर्वसाधारण पहिल्यांदा गॅलिलिओच्या पूर्वी डोळ्यांना दिसत होतं. पण केप्लर्सला असं लक्षात आलं की ह्या प्लॅनेटरी मोशनची जी दिशा आहे ती इलिप्टिकल आहे. तर याच्यावर आपल्याला असं संबंध होतो की बघा, समजा या कर्ववरती कोणतेही एखादे दोन बिंदू मानले ए आणि बी, तर काय सांगितलं बघा, तर ए बिंदू पासूनचे नाभीपर्यंतचे अंतर हे काय होणार आहे? AF1 अधिक AF2 इज इक्वल. जर बी हा जर बिंदू घेतला तर BF1 अधिक BF2 असं. याचा अर्थ की ए बिंदू घेतला, बी बिंदू घेतलाय, असे या कर्ववरती कोणत्याही ठिकाणी जर बिंदू घेतला तर त्या बिंदूपासूनचे येणारे दोन्ही नाभीपर्यंतचे अंतर ही समान असते. थोडक्यात काय सांगितलं बघा, द सम ऑफ द डिस्टन्सेस, ए बिंदूपासून घ्या, सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट. म्हणजे एका बिंदूपासून दोन नाभी बिंदूपर्यंतचे अंतर हे कोणत्याही कर्व पासून जर घेतले, ए पासून घ्या, बी पासून घ्या, सी घेतलं तरी चालतोय, डी घेतलं तरी चालतोय, तर ह्या दोघांचे अंतर म्हणजे AF1 AF2 हे अंतरांची बेरीज बी पासून घेतलेल्या F1 F2 पर्यंतच्या म्हणजे BF1 आणि BF2 च्या बेरजे इतके असते. असे हे आपल्याला सर्वसाधारण डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का असा आपल्याला घटक दिलेला आहे अन इलिप्स. हा आपल्याला सर्वसाधारण इलिप्स म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भात एक थोडक्यात हा छोटासा नियम आपण अभ्यासलाय. परंतु केप्लरचे नियम आहेत ते आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. तर केप्लरचे नियम एकूण 3 आहेत, ते आपण पुढील घटकामध्ये अभ्यासणार आहे. We are studying Kepler's law. Here we have to draw an elliptical shape of the planet. Planets are rotating in the elliptical orbit, and sun is the focal point. याचा अर्थ काय? मगाशी आपण आकृतीमध्ये पाहिलेलं आहे की ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, इलिप्टिकल शेप मध्ये आहे आणि त्याला दोन नाभिबिंदू असतात, F1 आणि F2. तर सूर्य आपण हा एका नाभीपाशी दाखवलेला आहे फोकल पॉइंट म्हणून, म्हणजे दोन नाभिबिंदू असतात पण सूर्य हा एका नाभीवर आहे. त्यावेळेला हे ग्रह असे लंबवर्तुळाकार फिरतात. अशा पद्धतीने हा केप्लरने सोप्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करून 3 नियम तयार केलेले आहेत. पहिला नियम बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. या प्लॅनेटची ऑर्बिट जी आहे
The orbit of a planet is an elliptical. Is an ellipse. The orbit of a planet is ellipse with the sun at the one of the foci. With the sun at the one of the foci. याचा अर्थ काय? जर ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असेल तर त्याच्या कक्षेच्या एका नाभी बिंदूपाशी सूर्य असतो. अशा पद्धतीने आपल्याला बघा परत नियम सांगतोय. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. लंबवर्तुळाकार विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. विथ द सन म्हणजे याच्या ऑर्बिटच्या संबंधितच विथ द सन ऑफ द वन फोकाय म्हणजे सूर्य हा त्याच्या एका नाभीवर असतो. म्हणजे इकडं असेल किंवा इकडं असेल. अशा पद्धतीने आपल्याला पहिला नियम ऑर्बिटचा झालेला आहे. We have to study Kepler's second law. First law we have to study, then Kepler's second law is depend upon equal areas in equal intervals of times. It means when planets is started from A point to B point, the timing is same for point D to point C. It means equal time intervals having equal areas covered. A 1 point, 2 point, 3 points. This area म्हणजे हे जे निर्माण झालेलं क्षेत्रफळ आहे 1, 2 आणि 3 हे जवळजवळ समान असतं, इक्वल असतं. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड लॉ आहे. नियम बघूया. द लाईन जॉइनिंग बाय द प्लॅनेट to the sun have the line joining the planet and the sun sweeps equal areas. Sweeps cover करणारे equal areas in the equal intervals of the time. म्हणजे ठराविक टाइम मध्ये जेवढ्या कालावधीमध्ये हे जे क्षेत्रफळ आपण केलेलं आहे या टायमिंग मध्ये जेवढं क्षेत्रफळ घेतलेलं आहे या टायमिंग मध्ये जेवढे टाइम समान जेवढा असेल तर तेवढ्या टाइम मध्ये निर्माण झालेले हे जे क्षेत्रफळ व्यापन झालेलं आहे ते समान असतं. म्हणजे इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल टाइम. बघा द लाईन जॉइनिंग ऑफ द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट आणि सन यांच्यापासून जी लाईन झालेली आहे त्याच्यापासून एरिया आपण पुढे जाणार आहे. सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ द टाइम. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरा नियम अभ्यासलेला आहे. क्षेत्रफळ 1चं 2चं आणि 3चे क्षेत्रफळ समान असते. We are to discussing the Kepler's third law. Third law is depending upon T square is directly proportional to R cube. It means T means time interval of the planet. प्लॅनेट एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असताना लागणारा कालावधी टाइम इंटरवल्स ऑफ द प्लॅनेट. आर इज द डिस्टन्स फ्रॉम द सन टू प्लॅनेट. आर हे काय डिस्टन्स आहे कोणापासून सन पासून प्लॅनेट पर्यंत ग्रहापर्यंत. आणि याचं कसं समीकरण निर्माण केले बघा. टीचा वर्ग हा आरच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजेच काय झाले बघा थोडक्यात मराठीत आपण बघता येईल की हा प्लॅनेटचा ऑर्बिट भोवती रोटेशन होत असताना लागणारा कालावधीचा वर्ग हा त्या अंतराच्या जे दोघांमध्ये अंतर जे आहे त्या अंतराच्या सरासरीच्या घना इतका असतो. शब्द आपल्याला तिसरा नियम आहे. तरी पण आपण इंग्लिश मध्ये बघूया. द स्क्वेअर ऑफ द इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन म्हणजे त्या प्लॅनेटचं रिव्हॉल्युशन होते सर्क्युलर होत असताना कालावधी आहे. द स्क्वेअर ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स म्हणजे सर्वसाधारण हे अंतर असेल इतरांचं यांचं सरासरी होणार आणि ह्याचा क्यूब करायचा आहे. मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट
फ्रॉम द सन. प्लॅनेट पासून सन पर्यंतच्या अंतराचा मीन काढायचा, सरासरी अंतर काढायचं आणि त्याचा क्यूब काढायचा. तर याचा अर्थ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. या ठिकाणी टी स्क्वेअर भागिले डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के. प्रोपोर्शनलिटी जे सिम्बॉल आहे ते आपल्याला कमी करायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी हे के ही स्थिरांक असतं, म्हणजे ही व्हॅल्यू ही स्थिर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जर काढायला गेला तर ह्या प्लॅनेटचा कालावधी त्या अंतराच्या सरासरीच्या घनाइतका असतो. म्हणजे प्लॅनेटचा वर्गाची किंमत या अंतराच्या घनाच्या सरासरी इतका असतो. अशामध्ये आपल्याला 3 लॉ आपण केप्लरचे लॉ बघितले आहेत. परत बघा, the orbit of the planet is an ellipse. The orbit of the planet is an ellipse, म्हणजे लंबवर्तुळाकार असतं, with the sun of the one of the foci, with the sun at one of the foci. म्हणजे सन हा त्याच्या एका फोकायमध्ये असतो, फोकायमध्ये नाभिबिंदूपाशी असतो. दुसरा आपण पाहिला, the line joining by the planet and the sun sweeps equal area with the in equal intervals of the time. Sweeps the equal area in equal intervals of the time. म्हणजे समान कालावधीमध्ये व्यापन केलेले क्षेत्रफळ समान कालावधीमध्ये व्यापन केलेले क्षेत्रफळ हे समान असते. तिसरा नियम आता पाहिला, जो प्लॅनेट ठराविक कालावधीमध्ये जे रोटेशन होतो, रिव्हॉल्युशन होतो अराउंड द सन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे त्याचं प्लॅनेटचं जी कालावधी आहे, टाइम आहे, त्याचा स्क्वेअर हा कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटच्या सन पासून जे डिस्टन्स आहे त्याच्या क्यूब इतका असतो. म्हणजे टी स्क्वेअर इज समचलन आर क्यूब. म्हणजेच त्याचा आपण प्रोपोर्शनल काढलेला आहे, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के. हे आपल्याला स्थिरांक मानायचा आहे. तर अशा प्रकारे आपण केप्लरचे 3 नियम अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. We are studying Newton's universal law of gravitation. It means in which the gravitation concept is depending, in which Newtons have studied. Yesterday we have studied apples are down to the on the earth. It means some attraction force is inside the earth, hence apple is downward to the downward direction. But Newton has thought apple have also applied force to the earth. Yes, this is correct. याचा अर्थ काय, पृथ्वी सफरचंदाला अट्रॅक्ट करते म्हणून सफरचंद तर खाली आलं, हे आपण आता काय अभ्यास. पण न्यूटनचं असंही मत आहे की सफरचंद सुद्धा पृथ्वीला अट्रॅक्शन बल अप्लाय करते. म्हणजे दोन्ही वस्तूमध्ये अट्रॅक्शन बल आहे. आणि फक्त दोघांमध्येच नाही, तर विश्वातील कोणत्याही वस्तूमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक 2 वस्तूमध्ये एकमेकाला अट्रॅक्शन बल. या ठिकाणी आपण जर विचार केला, डस्टराइज चॉक आहे, यांच्यामध्ये अट्रॅक्शन बल आहे. डस्टर अर्थ यांच्यामध्ये अट्रॅक्शन बल आहे. चॉक अर्थ यांच्यामध्ये अट्रॅक्शन बल आहे. आणि हे अट्रॅक्शन बल आपल्याला या न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ मध्ये ते एक्सप्लेन करायचं आहे. याचाच अर्थ न्यूटन काय सांगितलं तुमच्या लक्षात असेल, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स द डेफिनेट फोर्स. याचा अर्थ बघा, लॉ सांगतोय, अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स म्हणजे विश्वातील कोणत्याही वस्तू, युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स. म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, ओढतोय, अट्रॅक्शन करतो विथ अ डेफिनेट फोर्स. अँड दॅट फोर्स इज गिवन ॲज प्रॉडक्ट ऑफ देअर मॅसेस.
that force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to square of the distance between them. याचा अर्थ फॉर्म्युलाद्वारे तुम्हाला एक्सप्लेनेशन करतोय, त्यानंतर आपण लॉ परत दाखवूया. It means F is directly proportional to product of their masses. म्हणजे या ठिकाणी A एक ऑब्जेक्ट आहे गृहीत धरा, B एक ऑब्जेक्ट आहे गृहीत धरा आणि दोन ऑब्जेक्टचं मासेस M1 M2. या फोर्स अट्रॅक्शन बल, या वस्तूचे फोर्स अट्रॅक्शन बल आणि या दोन्ही मध्ये जे अंतर आहे ते आपण D ने डिक्लेअर केलेलं आहे. D दोन वस्तूंमध्ये अंतर D आहे. आता लॉ कसा दाखवतोय बघा. F is directly proportional to the product of their masses. प्रोडक्ट कोण? M1 into M2 म्हणजे गुणाकार, दोन वस्तूंचा गुणाकार. आता वस्तूचे वस्तुमान किती आहेत? M1 आणि M2 याचा गुणाकार. आणखीन लॉ पुढे काय सांगतोय? That force is inversely proportional. Directly proportional, inversely proportional. इनवर्स म्हणजे की छेदामध्ये जाणार, अपॉन डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे यांच्या डिस्टन्स काय आहे? D आहे, त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे वर्ग करायचा, D स्क्वेअर. आणि याचं एकत्र समीकरण कसं येणार? हेन्स F is directly proportional to M1 M2 M1 into M2 divided by D square. लॉ अत्यंत सोपा. Every object in the universe attracts to other object by a definite force. That force is given by it directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. दोन्ही सूत्रांचे एकत्रित केलं. F is equal to समचलन आहे M1 M2 divided by D square. पण या ठिकाणी हे जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट चिन्ह आहे ते कॉन्स्टंट चिन्ह आपल्याला काढावं लागणार आहे, कारण त्या ठिकाणी कॉन्स्टंट चिन्ह मानलं जातं ते ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल आहे, म्हणून ते चिन्ह आपण मानतोय कॅपिटल G. म्हणजे हे सूत्र पुढे कसं येणार बघा. F is equal to G M1 into M2 divided by D square. याचा अर्थ असे लिहिलं जाते डायरेक्ट F is equal to G M1 M2 divided by D square. That is F is equal to G M1 M2 divided by D square. That is the force is applied by to the two objects. It means the value of G. आता जर G ची व्हॅल्यू जर आपण काढायचं तर G कसं येणार बघा. G is equal to D square वर मल्टिप्लाय जाणार म्हणजे F D square divided by M1 M2 इकडे डिवायडेड जाणार म्हणून M1 divided by M2. It means if we are to calculate the SI unit of the G is the universal constant. It means in the universe the value of G is always constant. They do not changes on the earth. SI युनिट जर काढायचं झालं तर आपण कसं काढतोय बघा. F फोर्स हा कशामध्ये मोजतोय आपण? न्यूटन मध्ये. D स्क्वेअर, D is the distance, मीटर स्क्वेअर. मास किलोग्राम, किलोग्राम into किलोग्राम, किलोग्राम kg square. This is the SI unit of the G, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg स्क्वेअर. किंवा हे असंही सुद्धा लिहू शकतोय न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू kg मायनस स्क्वेअर. छेदातील ते जर आवश्यक आलं तर ते मायनस स्क्वेअर असंही आपण लिहू शकतोय. अँड द फायनल द G इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे विश्वातील गुरुत्वबलाची. हे त्या दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन जे बल आहे ते अट्रॅक्शन बलाची गुरुत्व स्थिरांची किंमत एका शास्त्राने शोधून काढली. त्याचं नाव बघा हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिशने ती व्हॅल्यू शोधून काढलेली आहे.
ती किती आहे बघा 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर square into kg-square. It means G is the universal constant on the earth, total earth. The value is 6.673 into 10⁻⁻11. त्या ठिकाणी आपण काय काय बघितले बघा. आज आपण केप्लरचे एकूण 3 नियम पाहिलेले आहेत आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा नियम पाहिला. एकूण 4 नियम पाहिलेले आहेत. त्याचं 2 ऑब्जेक्ट संदर्भातील इक्वेशन आहे, हे सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे. युनिट आहे. आता या ठिकाणी आणखीन एक म्हणता येईल, समजा या नियमानुसार जर वस्तुमान जर दुप्पट केलं, त्या वस्तूची प्रॉडक्टची जर मासे जर दुप्पट झाली तर बल्ब पर काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. कारण का डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि जर अंतर जर वाढवलं, अंतर मात्र दुप्पट केलं तर मात्र काय होणार आहे, डीचा स्क्वेअर आहे म्हणजे 1/4 म्हणजे 4 पटीने ते कमी होणार आहे. अशा पद्धतीनं समचलनला राशी वाढते, व्यस्तचलनला राशी कमी होते. अशा प्रमाणे आपल्याला या ठिकाणी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा आपण आज आपल्याला अभ्यासलेला आहे. युनिट पाहिलेला आहे, व्हॅल्यू पाहिलेली आहे. त्या स्वरूपात तुम्ही सर्वांनी माहिती वाचायची आहे. आज आपण पाहिलेले केप्लरचे 3 नियम आहेत. ते 3 नियम यावर्षीच आपल्याला मार्चच्या 2020 एक्झामच्या परीक्षेमध्ये डायग्राम प्रिंट होती, त्याच्या आधारे 3 नियम विचारले होते. ते 3 नियम तुम्ही लिहून काढून पाठ करायचे आहेत. आणि आता आपण ग्रॅव्हिटेशनल हा सुद्धा लॉ महत्वाचा आहे, हा सुद्धा नियम पाठ करायचा आहे. आणि या सूत्राच्या आधारावर त्याच्या मागल्या वर्षी एक एक्झाम्पल विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा घटक सुद्धा ग्रॅव्हिटेशनमध्ये महत्वाचा आहे. सर्वांनी झालेले घटक वाचायचे आहेत आणि एकूण झालेले नियम सगळे पाठ करायचे आहेत. धन्यवाद. आजचा मुद्दा आपला संपलेला आहे. धन्यवाद.